नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया पोस्ट ऑफिसमधील एका नव्या योजनेबद्दल। 2023च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने एका नवीन योजनेची घोषणा केलेली आहे। हे योजने म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना। केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आणली आहे। सर्वच वयोगटातील महिला या योजनेचे खाते उघडू शकतात। मित्रांनो, या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे कमी कालावधीसाठी सर्वात जास्त व्याज याच्यात देण्यात येत आहे। 2 वर्षाच्या कालावधीसाठी याच्यात रक्कम गुंतवावी लागणार आहे। कोणत्याही वयोगटातील महिला 1000 रुपयापासून 2 लाख रुपयापर्यंत रक्कम गुंतवणूक करू शकते। एका महिलेच्या नावावर 2 लाख रुपये गुंतवणूक मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। यात व्याजाचा दर 7.5% एवढा ठेवण्यात आलेला आहे। उदाहरण घ्यायचे झाल्यास एखाद्या महिलेने 2 लाख रुपये गुंतवणूक केल्यास 2 वर्षानंतर त्यांना 2,32,000 रुपये एवढे परतावा मिळणार आहे। मित्रांनो, कमी कालावधीसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे। या योजनेमध्ये एखाद्या महिलेला काही गरज भासल्यास 1 वर्षानंतर 40% रक्कमसुद्धा काढण्याची सुविधा केंद्र सरकारने याच्यात ठेवलेली आहे। या योजनेचे अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधायचा आहे। याच्यासाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स व 3 पासपोर्ट फोटो लागणार आहेत। सोबत यासाठी आपल्याला पोस्ट ऑफिसकडून एक फॉर्म मिळणार आहे। तो फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागणार आहे। तरी इतर कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक केल्यापेक्षा, इतर कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवणूक केल्यापेक्षा या महिला सन्मान बचत पत्रामध्ये गुंतवणूक करा व आपला फायदा करून घ्या। धन्यवाद।